राजकारण हे एक असं क्षेत्र आहे जिथे एका रात्रीत खेळ पलटू शकतो आणि आज पुण्यात असंच काहीसं घडलंय. विचार करा, शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याच्या बालेकिल्ल्यातच भाजपने ऑपरेशन लोटस नावाचा मोठा डाव टाकलाय आणि विरोधी पक्षांच्या एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 22 दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात ओढलाय. म्हणजे अगदी आमदारांच्या पुत्रापासून ते माजी उपमहापौर पर्यंत हे नेते आता कमळ हाती घेणार आहेत. मात्र या घडामोडींमुळे भाजपच्याच नेत्यांमध्ये आता नाराजी असल्याची चर्चा आहे. आता या 22 दिग्गज नेत्यांपैकी काही नेते ठाकरे गटाचे आहेत, तर काही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले आहेत. त्यामुळे हे 22 जण नेमके आहेत तरी कोण, आणि तसेच या नेत्यांच्या इनकमिंगमुळे भाजपमध्ये का नाराजी आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा. तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कारण भाजपने ऑपरेशन लोटस यशस्वी करत विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला. आज मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात तब्बल 22 नेत्यांनी पक्षप्रवेश केलाय, ज्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेना आणि महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील देखील काही दिग्गज नेत्यांचा यात समावेश आहे. हे नेते आता भाजपच्या कमळ चिन्हाखाली निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. परिणामी विरोधी पक्षांची ताकद कमी होण्याची चिन्ह आहे. पार पडलेल्या याच पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे नेते सामील झाले. खरं तर 2 दिवसांपूर्वीच या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यावेळी अमावस्या असल्याने हे प्रवेश 2 दिवस पुढे ढकलण्यात आले होते. आजचा प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून त्यासाठी पुण्याहून प्रवेश करणारे नेते कार्यकर्त्यांसाठी लवकरच रवाना होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या या खेळीमुळे महापालिका निवडणुकीत 120हून अधिक जागा जिंकण्याचा दावा पक्षाने केला आणि यासाठी महायुती म्हणून शिवसेनेशी जागा वाटपावर देखील चर्चा सुरू आहे. आणि या 22 नेत्यांमध्ये काही प्रमुख नावं अशी आहेत, ती म्हणजे सुरेंद्र पठारे, जे वडगाव शेरीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. दुसरे आबा बागुल, जे काँग्रेसचे माजी उपमहापौर होते व ते त्यांचे पुत्र हेमंत बागुलही आता भाजपात सामील झाले. तसेच राष्ट्रवादीतून माजी नगरसेविका राहुल कलाटे आणि रोहिणी चिकटे यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर संतोष भरणे, मिलिंद पन्हाळकर, प्रकाश पवार, योगेश मोकाटे, रश्मी भोसले, जे राष्ट्रवादीचे माजी नगरसेविका आणि पदाधिकारी आहेत, ते देखील भाजपात आता सामील होणार आहेत. पुढे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे देखील भाजपात सामील झालेत. तसेच राष्ट्रवादीतून माजी नगरसेविका सायली वांजळे आणि विकास दांगट आणि बाळा धनकवडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे हे भाजपात सामील झालेत. उर्वरित नेते हे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आहेत, ज्यांची नावं विविध पक्षातून आहेत. तुम्ही बघू शकताय, हे सर्व दिग्गज नेते पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, कारण ते स्थानिक पातळीवर मजबूत आधार असलेले असे आहेत. परिणामी भाजपच्या या ऑपरेशन लोटसमुळे विरोधी पक्षांची ताकद आता कमी झाली आहे. विशेषतः शरद पवारांच्या गटाला मोठा फटका बसला. त्यात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 2 दिवस शिल्लक असताना भाजपने हा डाव टाकून विरोधकांना कमकुवत केलाय. पक्षाचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी सांगितलंय की भाजप पुण्यात निर्विवाद ताकदवान आहे आणि त्यांना 120 जागा जिंकण्याचं टार्गेट आहे. एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे मात्र झालेल्या या प्रवेशांमुळे, ऑपरेशन लोटसमुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण नव्याने इनकमिंग झालेल्या नेत्यांमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. म्हणजे भाजपमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून बाहेरून नव्याने येणाऱ्या नेत्यांना तिकीटं मिळण्यास पक्षात अस्वस्थता वाढेल. दरम्यान स्थानिक नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी पूर्ण नाराजी काही दूर झालेली नाहीये असं म्हटलं जात आहे. याशिवाय हे ऑपरेशन लोटस फक्त पहिला टप्पा असून आणखीन प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरू असलेल्या या घडामोडी महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडवू शकतात एवढं नक्की.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला.